संपूर्ण विश्वाला शांती व अहिंसेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, महात्मा गौतम बुद्ध, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, जगद्गुरु तुकोबाराय, राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ, विद्येच्या आराध्य देवता आई सावित्रीबाई फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच या सर्व संपूर्ण समाजाला प्रबोधनाच्या माध्यमातून ज्या ज्या महान संतांनी आणि महापुरुषांनी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घालून समाजाचं प्रबोधन केलं, त्या सर्वांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करते। आजच्या त्या आम्ही सारे अकोलेकर आयोजित बुवाबाजी विरोधी परिषदेच्या साठी उपस्थित असलेल्या विचारपीठावर खर तर कार्यक्रमाचे जे अध्यक्ष होते ते सुद्धा येऊ शकले नाही। आदरणीय लोकनेते, शेतकरी नेते आदरणीय प्रकाशजी पोहरे साहेब आणि उद्घाटक म्हणून आपल्याला लाभलेले आदरणीय सत्यपाल महाराज यांना यायला थोडा उशीर आहे, त्यामुळे विचारपीठावर उपस्थित मराठा सेवा संघाचे माजी अध्यक्ष डॉक्टर पुरुषोत्तमजी तायडे साहेब, तसेच डॉक्टर शिवश्री मिलिंद चौखंडे साहेब, आमच्या मार्गदर्शिका सन्माननीय डॉक्टर सीमाताई तायडे, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय चंद्रकांतजी तराड साहेब, आमचे मार्गदर्शिका डॉक्टर आशाताई मिरगे, आदरणीय प्रदीपजी खाडे, सन्माननीय राम मुळे साहेब आणि उपस्थित सर्व अकोला आणि अकोलाच्या आजूबाजूला सर्व परिसरातून आलेले सर्व सन्माननीय मंडळी, सर्वांना माझा सस्नेह जय जिजाऊ। खरं तर आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय सत्यपाल महाराज होते आणि त्यांच्या या एवढ्या मोठ्या उंचीच्या व्यक्तीचे उद्घाटक म्हणून जबाबदारी आपण माझ्यावर सोपवली, त्याबद्दल आयोजकांचे मी मनापासून आभार मानते। आताच आपल्या समोर ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे प्रास्ताविक सादर केलं ते आदरणीय पुरुषोत्तमजी आवारे साहेब, सुप्रसिद्ध वक्ते आणि लेखक सन्माननीय चंद्रकांतजी जटाले साहेब, आमचे आदरणीय चोरे साहेब सुद्धा समोर बसलेले आहे आणि सर्व गणमान्य मंडळी। सर्वप्रथम या बुवाबाजी विरोधी परिषदेचे उद्घाटन झाले असं मी जाहीर करते। अतिशय महत्वपूर्ण असा हा या परिषदेचा विषय आहे आणि समाजामध्ये आज आपण बघतो आहोत अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे। आताच आपण ऐकलं आहे 21व्या शतक आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं युग आपण म्हणतो। सर्व लोक मला असं वाटतं जवळपास शिक्षित झालेले आहे, तरी सुद्धा आपल्याला या प्रकारच्या परिषदा आयोजित करण्याची वेळ येत आहे, ही खूप खेदाची बाब आहे। कारण आपला महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, पुरोगामी महाराष्ट्र आपण म्हणतो आणि या पुरोगामी असणाऱ्या महाराष्ट्रामध्येच हे अतिशय निंदनीय आणि घृणास्पद कृत्य असं आपण याला म्हणून सुरू आहे। नुकतंच नाशिक येथे अतिशय घृणास्पद प्रकरण आपण बघितलेलं आहे। एक अर्ध्या वयीचा मनुष्य अशोक खरात नावाचा, आणि तो आपल्या बुवाबाजीच म्हणावं लागेल किंवा हातच्या लाठी म्हणावं लागेल किंवा आणखी काही त्याला आपण अनेक प्रकारच्या म्हणू शकतो, कारण त्यांनी समाजाची फसवणूक केलेली आहे आणि त्याच्या त्या कृत्याला बळी पडणारे सर्वात महत्वाचा घटक तो म्हणजे महिला। आणि खेदाची बाब अशी आहे की या हॉलमध्ये महिलाच कमी आहे, अगदी बोटावर मोजण्यासारख्या महिला आहेत, कारण हा कार्यक्रमच महिलांसाठी आयोजित केलेला आहे असं मला वाटतं। आज आपण ही जी पुरुष मंडळी इथे बसलेला आहोत, आपण या कार्यक्रमाचं महत्व समजून इथपर्यंत आलेला आहात, परंतु मला ही अपेक्षा होती की आपण आपल्या सोबत आपल्या पत्नींना जर आणलं असतं, सर्व पत्नी तुमच्या सोबत असते, फॅमिली असते, कारण मुलांना सुद्धा ही गरज आहे। मुलं सुद्धा या चमत्काराच्या प्रयोगाकडे किंवा जे आज विज्ञानाचं युग जरी असून मुलं आता ते रील्स वगैरे बघतात आणि त्या रील्सच्या माध्यमातून या गोष्टींकडे जास्त वळण्याचं त्यांचं म्हणजे भीती एक निर्माण झालेली आहे, नव्हे ही परिस्थिती सगळीकडे झालेली आहे। आणि हाच वर्ग आपल्या कार्यक्रमांना उपस्थित नसतो, ज्यांचं प्रबोधन होणं गरजेचं आहे, कारण आमच्या महिलांची खूप जबाबदारी वाढलेली आहे। कारण ह्या बुवाबाजीला आणि परतवाड्यालाही जे काही घटना झाली असेल त्याला सुद्धा आमच्या सारख्या स्त्रियां म्हणजे आम्ही जे समाजामध्ये काम करतो त्या स्त्रियांची जबाबदारी वाढलेली आहे, कारण की दोष आमच्यावर येत आहे। महिला का तिथे जातात, महिला का त्या खरातकडे गेल्या किंवा त्या परतवाड्याचं जे प्रकरण झालं तिथे मुली त्या मुलाकडे कशा गेल्या, त्यांना आमंत्रण दिलं होतं का, त्यांना कोणी बोलवायला गेलं होतं का? मग याचं मूळ कारण हे आहे की महिलांचं प्रबोधन होणं खूप गरजेचं आहे। अंधश्रद्धेच्या अजूनही महिला खूप आहारी गेलेल्या आहेत। मोळे सरांनी आताच सांगितलेलं आहे की शिकलेल्या महिला याकडे जास्त वळलेल्या असं दिसतात, कारण खेड्यातल्या ग्रामीण भागातल्या महिलांना एवढा वेळ नसतो, त्यांना आपल्या पोटा पाण्याचा प्रश्न असतो, 2 वेळेचा त्यांना जेवणाची भ्रांत पडलेली असते
आणि त्यांचा वेळ नुसतं कामात जातो किंवा त्यांना बाहेर पडण्याचे पण खेड्यातल्या गाव बाहेर पडत नाही. आता खरातकडे जाणारा वर्ग कोणता होता? 4 लाख रुपये 5 लाख रुपये त्याची फी आहे त्या खरातची. तिकडे जाणारा वर्ग काही हा गरीब वर्ग नव्हता आणि त्याच्याकडे त्याला येण्याची परवानगी सुद्धा नव्हती. हे एकदम सोफिस्टिकेटेड फॅमिली मधून आलेल्या महिला होत्या, 4 चाक्या गाड्या आणि लाखो रुपये कमावणाऱ्या, आणि त्याच महिलांना यांनी फसवलं आणि इतकं मूर्ख बनवलं की साधे चिंचोके त्यांनी खडे ते ग्रह ताऱ्याचे खडे म्हणून, नक्षत्राचे खडे म्हणून त्यांनी विकले. एवढंच नाही तर साधं आपलं मध 9 लाख रुपये किलोनं विकलं. काय महिलांना बोलणार नाहीत लोक? कारण तुला तिथे बळी पडणारा महिलाच आहे. आपण बघतो आसाराम बापू पासून, आसाराम असेल, राम रहीम असेल, आताच प्रदीप मिश्राचं इथे नाव निघालं, हे लोक असतील किंवा तो धीरेंद्र शास्त्री असेल. आता तो काही दिवसासाठी आसाराम बापू जेलमधून बाहेर आला होता आणि तो अयोध्येमध्ये रामाची त्याला पूजा करण्याची संधी कोणी दिली? कोणी दिली? या सरकारने दिली. या राज्य सरकारने त्याला तिथे संधी दिली. त्याला बंदी पाहिजे होती ना. बलात्काराच्या गुन्ह्याखाली त्याला अटक करण्यात आली. आयुष्यभर तो जेलमध्ये सडत आहे आणि त्या व्यक्तीला तुम्ही इथे पवित्र रामाच्या ठिकाणी संधी देता पूजनाची, त्याला अपवित्र करून टाकलं. याला गुन्हेगार कोण आहे? प्रदीप मिश्राचे कार्यक्रम हे आपले जे लोकप्रतिनिधी आहे हेच लावतात. आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये नवनीत राणांनी त्यांना आणलं होतं. ह्या लाखो महिला त्यांच्या मागे. मग हे लोकप्रतिनिधीच आपल्या भरकटलेले आहे. मग याचा अर्थ असा आहे की हे सगळे आहे. आवारे सरांनी सांगितलं की जादूटोणा विरोधी कायदा पारित जरी झाला तरी त्याची अंमलबजावणी होत नाही. का होत नाही? याचं मूळ कारणच हे आहे की या सत्ताधाऱ्यांना ते नको आहे. जर अंमलबजावणी झाली तर या लोकांना अटक होईल आणि मग अटक झाली तर यांच्या दुकानदारा बंद होईल आणि त्यांचे मग गिराईक कोण आहे? तर यांची वोट बँक. कारण त्यांना ते गाफील ठेवावं लागतात आणि गाफील असलेला समाजच तिकडे वळतो. सुज्ञ झाला, विचार करू लागला, जर तो तर्क त्याला चिकित्सा करत असला तो समाज यांची वोट बँक नाहीये. म्हणून या लोकांचं हे अंमलबजावणी या गोष्टी ज्या कायद्याची होत नाही, खरं तर यांना त्यांच्या दुकानदारा चालावे लागतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी 1955 साली ग्रामगीतेमध्ये नोंद ठेवलेला आहे, संत नव्हे जादूगारा करावया चमत्कार, हात चालत असे व्यवहार पोटभरांचा. हे संतांनी आपल्याच आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये, आपल्या जवळचा जिल्हा आहे, आपल्या जिल्ह्यामध्ये झालेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वैराग्यमूर्ती गाडगे बाबा यांच्याकडे जातं का कोणी? कोणीच जात नाही. मला असं वाटतं इथे 5-10 लोक असतील ज्यांनी शेणगाव पाहिलाय गाडगे बाबांचं. किती किलोमीटर आहे? 60-70 किलोमीटर आहे इथून अकोल्यावरून. नसेल पाहिलं लोकांनी. तुम्ही शेगावला जा आमचं म्हणणं नाही, परंतु एकदा शेणगावला सुद्धा भेट द्या. ज्या माणसाने आपलं आयुष्य कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधनासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं आणि आज मुंबई सारख्या ठिकाणी आपल्याला व्यवस्था करून दिली की 5 रुपयामध्ये तिथे जेवण आणि तिथे तुम्हाला धर्मशाळा बांधून दिलं, कॅन्सर हॉस्पिटलच्या ठिकाणी कॅन्सर रुग्णांचं तिथे त्यांनी व्यवस्था करून दिली. हे संत का झालं नाही या समाजामध्ये? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या खंजिरीच्या माध्यमातून संपूर्ण भारतच नाही तर चीन पर्यंत, जपान आणि रशियापर्यंत आपल्या भजनांच्या माध्यमातून जागरूकता निर्माण केली. हे संत सुद्धा चालत नाही. आणि हे कुठून आलेले तथागतित बुवा बापू, हे अम्मा दिदी, हे लोक याला गोरी पडतात. याचं कारण हेच आहे की आपल्याला जागृती करणे खूप गरजेचे आहे. ह्या ज्या परिषदा आता आयोजकांनी आयोजित केलेल्या आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये, याची खूप गरज आहे. परंतु ही प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपल्यासोबत 10 लोक आपण नेले पाहिजे. आपण एकटं जातो परिषदेला, मी कार्यक्रमाला चाललो, कोणाला काही सांगतही नाही. आपल्या प्रत्येकाकडून प्रसार झाला पाहिजे. मी जर कार्यक्रमाला जात आहे तर 10 लोक समाजातले, तुम्ही फक्त म्हणा चला तर खरी, आजचा दिवस माझ्यासाठी एक दिवस वाया गेला म्हणून तुम्ही चला. आपण आपल्या घरच्या बायकोला सुद्धा आणू शकत नाही, मग कसा समाज सुधारणार आहे? ही आपली जबाबदारी आहे. आयोजक करत राहतील, कामं करत राहतील, संत गेले, ओरडून नेले सगळेजण. आणि हे आयोजक आहेत, आयोजन करणारे. आम्ही कार्यक्रमाचं आयोजन करतो, अधिवेशन घेतो, परिषदा घेतो, आम्ही सुद्धा कार्यक्रम करून थकून गेलो. परंतु ही जबाबदारी आहे. आज हे प्रकरण का घडत आहे? कारण आपण कधी साधं पोलीस स्टेशन मध्ये जाण्याची आपली मानसिकता नसते की तुमच्या कुठे सुविधा आहे, कुठे तुमचे सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहे नगरपालिकेने. विचारत नाही महानगरपालिकेचे. जिथे जिथे समजा ट्युशन क्लासेस ह्याच्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, जिथे जिथे काहीतरी आपल्याला संशयास्पद असे स्थळं दिसतात, काही इथे गुन्हा घडू शकतो, हे आपल्या नागरिकांचं पण काम आहे. कुठे कुठे मला असं वाटतं प्रशासन ते प्रत्येक ठिकाणी जाऊ शकणार नाही. हे आपलं काम आहे की इथे काहीतरी आम्हाला संशयास्पद आढळतं तर त्याची तातडीने खबर आपण
पोलीस स्टेशनला दिली पाहिजे, किंवा ह्या ज्या काही कुठल्या कोणत्या त्या निगडीत कुठल्या बाबी असतील तर त्या कार्यालयामध्ये आपण गेलं पाहिजे. कारण आपण शासन, कायदा आणि समाज यामध्ये काहीही संभाषण नाही, कुठला संवाद नाही. त्यामुळे या गोष्टी समाजामध्ये बळावत आहे आणि तुम्ही बेटा उचलाल तिथे तुम्हाला एक संत आणि महाराज तुम्हाला पाहायला मिळेल. तो माग बागेश्वरचा धीरेंद्र शास्त्री, तो तुमचं भविष्य सांगण्यासाठी इतका प्रत्येक याच्यावरती गाजलेला सोशल मीडियावरती, बागेश्वर धामचा धीरेंद्र शास्त्री, त्याला एका 30 वर्षाच्या सुहानी शहा नावाच्या मुलीने आव्हान दिलं आणि तिने प्रयोग करून दाखवलंय. ती एक कला आहे म्हणून तिने सांगितलं, ती कला आहे, ती काही जादू नाही आहे. पण आम्ही तिचे सुहानी शहाचे व्हिडिओ नाही बघितले, आम्ही फक्त धीरेंद्र शास्त्रीचे बघितले. त्यामुळे आमच्या डोक्यामध्ये तो फिट झाला. पण त्याला आव्हान करणारी जी सुहानी शहा आहे ती आम्ही कधीच बघितली नाही. आणि म्हणून ही वेळ आपल्या समाजावर आलेली आहे. आज हा अशोक खरात तर एकटाच थोडी आहे, अशा अशोक खरात आपल्याही शहरामध्ये आहेत, आपल्याही गावामध्ये आहे, पण बोलायला कोणी तयार नाही. आता आम्ही गेल्या 8 दिवसापासून परतवाड्याच्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी रात्रंदिवस एक करत आहोत. तुम्ही बघितलं असेल पेपरमध्ये, सोशल मीडियावरती. परंतु तक्रार करण्यासाठी समोरच येत नाही. ज्या पीडित महिला आहे, ज्या मुली आहेत लहान वयाच्या, तो मुलगा 19 वर्षाचा आणि मुली सुद्धा त्याच वयाच्या आहेत, परंतु तक्रार करण्यासाठी एकही मुलगी पुढे येत नाही किंवा तिचे कुटुंबीय येत नाही, कारण बदनामीचा धाक. आता ते व्हिडिओ व्हायरल झाले, बदनामी तर झालेलीच आहे. परंतु मी म्हणते ताट मानेने एखादीने समोर आला तर त्या मुलाला शिक्षा होईल. आता सुटणार आहे ते 2-3 दिवसात, कारण तक्रारच दाखल झाली नाही. आणि कायदा तर तुम्हाला माहित आहे, कायदा पुराव्याशिवाय काहीच करत नाही. खूनही केला तरी दुसऱ्या दिवशी आरोपी मोकार होतो, कारण ती पुरावाच नाही. म्हणून समाजामध्ये आपल्याला जागरूकता निर्माण करावी लागेल. कोणाच्याही कुटुंबावर, कोणत्याही गावावर असं संकट आलं तर एकजुटीने आपल्याला याचा सामना करावा लागेल. असे कार्यक्रम आपल्याला वेळोवेळी उपस्थित करावे लागेल, प्रत्येक ठिकाणी घ्यावे लागेल, ग्रामीण पातळीपर्यंत घ्यावे लागेल. कारण ह्या समस्या काही शहराच्या नाही, प्रत्येक ठिकाणच्या समस्या आहे. ग्रामीणच्या मुलांना सुद्धा अपडाऊन करावं लागतात. मुली रात्री बेरात्री त्यांना क्लासेस, ट्युशन मधून यावे लागते, बसचा प्रवास करावा लागतो, त्यांना रोज अशा प्रसंगाला तोंड द्यावे लागते, त्यांना सामोरे जावे लागते. त्यासाठी सर्व पालक सुद्धा जबाबदार आहेत. पालकांनी सुद्धा आपल्या मुलींच्या याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. मुली कुठे ट्युशन क्लासेस मध्ये जाते, मला असं वाटतं तुम्ही मागणी केली पाहिजे की प्रत्येक क्लासमध्ये जेव्हा मुलगी क्लासमध्ये येते तेव्हा तिचा थंब दिला गेला पाहिजे आणि तो मेसेज तुमच्या मोबाईलवर आला पाहिजे. मुलगी जेव्हा ट्युशन क्लासेस किंवा शाळेच्या बाहेर जाते तेव्हा तिचा थंब घेऊन ती बाहेर गेली पाहिजे. कारण की मुलगी शाळेच्या गेटपर्यंत जाते आणि तिथून कुठे जाते हे शाळेवाल्यांना माहित नसते आणि घरच्यांना सुद्धा माहित नसते. ह्या गोष्टीची मागणी आपल्याकडून गेली पाहिजे, तोपर्यंत ते लोक लक्ष घालत नाही. आज आता आमच्या रोज बैठका सुरू आहे. आम्ही परतवाड्याचे ठाणेदार असतील, चांदूर बाजारचे असतील, नगराध्यक्ष, सीओ या सगळ्यांच्या एकत्रित बैठका आम्ही हे केलेल्या आहे. कारण पोलीस स्टेशनला गेले, त्यांना सीसीटीव्ही कॅमेऱ्याबद्दल विचारलं, ते म्हणतात हे काम आमचं नाही, नगरपालिकेचं आहे. मग पालिकेकडे गेले, ते म्हणतात की आम्हाला कलेक्टरकडून आदेशच आले नाही. ते एसडी डेपोवाले म्हणत होते की आम्ही उद्या बसवणारच होतो. म्हणजे असे उडवाउडवीचे उत्तर ते देतात. त्यांना सुद्धा तुम्हाला हलवून जागा करावं लागेल. हे काम जनतेचं आहे, आपल्याला तिथपर्यंत जावं लागेल. तोपर्यंत प्रशासनही तुम्हाला माहित आहे, प्रशासनाचे सुद्धा कामं कसे चालतात. आपणही अधिकारी असाल, आपणही कर्मचारी असाल, कसे कामं चालतात हे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. जनता खाली जबाबदार आहे. जनता प्रश्न विचारत नाही, जनतेचे ते सेवक आहे. शासन असो, प्रशासन असो, हे जनतेचे सेवक आहे. आपण निवडून दिलेले आहे, आपल्या भरोशावर ते सगळं त्यांचं चालू आहे. तर आपली जबाबदारी आहे की आपण तिथपर्यंत गेलो पाहिजे, विचारणा केली पाहिजे. आणि अतिशय सुंदर असं हे परिषदेचं आयोजन आपण सर्वांनी केलेलं आहे. त्याबद्दल सर्व आयोजकांचं मी अभिनंदन करते. आपण मला या कार्यक्रमाचा उद्घाटक म्हणून सन्मान दिला, त्याबद्दल मनस्वी आपले धन्यवाद व्यक्त करते आणि थांबते. जय जिजाऊ, जय शिवराय.